महाराज सांगतात बाबा, चंदनाने जसं चंदनाच्या संगतीमध्ये कोणतंही झाड जाऊ द्या दादा, माणूस घडतो बी संगतीनं आणि बिघडतो सुद्धा. म्हणून तर संत महात्मे म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आणि माझं असं मत, एक वेळेला आपल्याला सज्जन नाही भेटले तरी चालतील दादा, पण दुर्जन मात्र रोज सकाळी भेटले पाहिजेत. कीर्तन झालं माझं, आता कीर्तन झाल्यावर तुम्ही काय म्हणणार माझ्या समाधानासाठी? काय म्हणणार? महाराज कसं झालं? नाही नाही, माझ्या समाधानासाठी तरी म्हणताल का नाही? मी म्हणेल ते कसंही हो, पण तुम्ही काय म्हणाल? हा, छान झालं कीर्तन, गोड झालं कीर्तन, अतिशय सुंदर झालं कीर्तन, अतिशय सुंदर तुम्ही म्हणले की माझी छाती फुगलीच म्हणायचं. हा, अभ्यास संपलाच म्हणायचं. सांगू तुम्हाला, मला तुमच्यापैकी प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, महाराज जमलं नाही तुम्हाला, जमलं नाही तुम्हाला, कीर्तन जमत नाही. आणखी ज्या वेळेस तुम्ही असं म्हणाल त्यावेळेस कधीतरी आम्ही ज्ञानेश्वरी गाथा उचकटून पाहू ना, त्यावेळेस आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करू ना. पण आपल्याकडं असं झालंय, कौतुक करणारी माणसं ज्यादा झाली. महाराज ज्ञानेश्वर महाराज की. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही न कवनी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अबघी गोड. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहू निवासी संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबर यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी उच्चारलेला आहे. विढाला विढाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया खऱ्या अर्थानं या अभंगामध्ये सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतायत महाराज. महाराज म्हणतात, कसे असतात बो सज्जन, कसे असतात साधू, कसे असतात संत. महाराजांनी उपमा दिली या अभंगामध्ये. खऱ्या अर्थानं साधू हे चंदनासारखे असतात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनासारखे असतात. चंदनाची उपमा थोडीशी कमी वाटू लागली महाराजांना, म्हणून उत्तरार्धामध्ये महाराजांनी पुढची उपमा दिली. हा, परिसा नाही न कवनी अंगा, परिसाची उपमा दिली. ती उपमा थोडीशी कमी वाटू लागली, म्हणून महाराजांनी पुढची उपमा दिली. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दिव्याची उपमा दिली. दिवा, दिवा हा परोपकारी आहे, तसे संत हे परोपकारी आहे. चंदनाची उपमा दिली, कमी वाटू लागली. परिसाची उपमा दिली. परिस काय करतो? गंजलेलं लोखंड परिसाला लावलं तरी त्याचं सोनं करतो. साधू सुद्धा तसेच आहेत ना दादा, त्यांच्या सानिध्यामध्ये गंजलेला माणूस जाऊ द्या, त्याचं जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ती उपमा कमी वाटू लागली, म्हणून दिव्याची उपमा दिली. दिवा सुद्धा आपल्यावरती उपकारच करतो, तो स्वतः जळतो पण दुसऱ्याला प्रकाशामध्ये ठेवत असतो. ती उपमा थोडीशी कमी वाटू लागली, काहीतरी न्यूनता महाराजांना त्यामध्ये वाटली, म्हणून महाराजांनी पुढची उपमा दिली. सर्वांगी साखर अवघी गोड. साखर ही वस्तू अशी आहे, तुम्ही कधी खा, कशी लागते? अय वडगाव, साखर तुम्ही सकाळी उठल्यावर खा, कशी लागते? दुपारी, संध्याकाळी, लग्नात, 10व्याला, कोण मेल्याव, अय गोडच ना. महाराज म्हणतात ती गोडच लागते बा. तसे आमचे सज्जन आहेत. सर्वांगी साखर अवघी गोड. महाराज सांगतात, बाबा चंदनाकडे एखादा अवगुण पाहायला मिळेल, परिसाकडे एखादा अवगुण तुम्हाला पाहायला मिळेल. नव्हे नव्हे, दिव्याकडे सुद्धा काही अवगुण तुम्हाला पाहायला मिळतील. अरे साखरेमध्ये सुद्धा काही अवगुण आपल्याला पाहायलाच मिळतील. पण सज्जन संत आणि साधू या जगतामध्ये असे आहेत ना, त्यांच्याकडे एकही अवगुण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठ्ठल
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन मांडायचंय. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी आणि भजनी मंडळी वडगाव वांडे यांच्या संयुक्त विद्यमानं श्री गुरु सद्गुरु समर्थ यादव बाबा आणि गोविंद बाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं, बरोबर ना, पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं चालू असणारा आपला हा नामयज्ञ वर्ष 35वं वर्ष. म्हणजे मी जन्मण्याच्या नंतर 1 वर्षानं चालू झालेला हा सप्ताह. मी जन्माला आलो वर्षात सुरू झाला, माझा आता 36 चालले, म्हणजे फार जुना. बघा, एखादी गोष्ट अखंडपणे तुम्ही जर 35 वर्ष चालू ठेवत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सांगून जाईल मी तुम्हाला कसा असेल तो कालखंड. ज्या कालखंडामध्ये इथं बाबांचा भंडारा, बाबांचा उत्सव आपण सुरू केला, कदाचित पाहायला तुम्ही आम्ही नसू, पण जुनी जाणकार मंडळी माझ्या समोर बसलेली दिसत आहेत. माझी वाक्य काही बारकाईनं ऐका तुम्ही. बघा, मी आल्या आल्या थोडीशी पार्श्वभूमी काकांना विचारली. कोण होते बाबा यादव बाबा, कोण होते गोविंद बाबा, महात्मे कोण्या रूपानं आपल्या गावामध्ये येतील सांगता येत नाही, पण काय कृपा करून जातील सांगू तुम्हाला. कधीही कीर्तनाला न येणारी लोक फक्त बाबांच्या पुण्यतिथीमुळे इथं पाहायला मिळतात. हे संतांचं महात्म्य आहे, लक्षात. काकांनी मला अगदी थोडक्यामध्ये सांगितलं, यादव बाबांची मूळ समाधी इथं आहे का राळेगणला हे माहिती नाही, पण वास्तव्य संतांचं ज्या भूमीमध्ये झालं ती भूमी मात्र पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. सांगून जाईन मी तुम्हाला. ऐका सज्जनो, मी त्याच्यासाठीच निवड केली अभंगाची. 2 महात्म्यांच्या पुण्यतिथीचा पर्वकाळ आपण साधत आहात. भाग्यवान आहात तुम्ही मंडळी वडगावकर. खऱ्या अर्थानं तुमच्या भूमीमध्ये काही दिवस साधू महात्म्यांचं अस्तित्व राहिलं. मला वाटतंय समाधीचं काम चालू असताना त्याच्यावरती काहीतरी भिंतीचं बांधकाम आल्याच्या नंतर आपल्याच गावातले कुणीतरी गृहस्थ आहेत, त्यांच्या स्वप्नामध्ये महात्म्यांनी जाऊन सांगावं, बाबा माझ्या मांडीवरती भिंत येते, तरी सुद्धा लोकांना अजून कळत नाहीत बाबा. आणि बाबा कळण्या इतकं सोपं नाही. बाबा कळण्यासाठी बाबाच हवा लागते दादा. इतकी सोपी गोष्ट नाही, इतकी सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून तो दोन्ही महात्म्यांच्या पुण्यतिथीचा पर्वकाळ साधून इतका सुंदर नामयज्ञ, इतकं सुंदर देखणं नियोजन आपल्या गावामध्ये प्रतिवर्षी होते. माझं परमभाग्य आहे. मला वाटतंय गेली 2-3 वर्ष झालं मला तुमच्या दर्शनाचा योग या निमित्तानं येतोय. गतवर्षी काहीतरी कारणास्तव थोडासा बदल असावा, पण सांगतो मी तुम्हाला, या सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्वच गुणीजन मंडळी आपली दिग्गज असणारी, मला वाटतंय कपडे चांगली घातली की महाराज चांगला दिसतोय, गाडी चांगली असली की महाराज चांगला दिसतोय. ही रत्न, ही महाराष्ट्रातली रत्न आहेत. आणि महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे. जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राला महातीतलं जुनं माळवदी मंदिर आणि ज्ञानेश्वरीची माझी याच्या अगोदर लई गाठ नव्हती बाबा. पण कीर्तन संपल्यावर आपण बाहेरच्या कट्ट्यावर कुंभाराबांच्या त्या घरी बसलो होतो. मी बाबांना विचारलं, बाबा मला श्लोक घ्यायचा आहे हा प्रवचनाला. मी नवीनच प्रवचन करायला लागलो, मला त्याच्या खालच्या ओव्या पाहायच्यात. मग ज्ञानेश्वरी आहे का? बाबा म्हणले ज्ञानेश्वरीची काय गरज आहे, मी सांगतो ना. महाराज एका पाठोपाठ मी म्हणतोय बाबानं 50 ओव्या मला सांगितल्या आणि जेवढ्या बाबानं सांगितल्या तेवढ्या मी पाठच केल्यात बाबा. म्हणजे ही माणसं दुर्लभ आहेत दादा. महाराजांच्या चरणी कोटी. खरंच मला वाटतंय पुरुष मंडळीपेक्षा माता माऊल्यांसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तुमच्या पायी नुसतं वंदन नाही, माझं लोटांगणच आहे बा. इतकी सोपी गोष्ट नाही. दिवसभर रानामध्ये काम करणं. आपले सगळे शेतकरी वर्ग आहेत, पण बिचाऱ्या नटून थटून सजून मस्तपैकी आल्यात का नाही, आल्यात का नाही. तुमचं चुकीचं नाही, याच्यापेक्षा लवकर येऊन बसायचं, घरी थांबायचंच नाही. आपला मालक असा का असा ना, पण घरी थांबायचं नाही. त्याला नसल कीर्तनाला यायचं.
तरी सुद्धा ते 8:45ला येते का? तुकडाच नाही ना. तुकडा येईल का नाही? अंदाज चालू असणार आपला हा नामयज्ञ. आणि सांगून जाईल मी तुम्हाला, ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं हा नामयज्ञ चालू आहे. आपल्या भागाचं परमार्थिक वैभव. ज्या काळात कीर्तनकार शोधूनही सापडत नव्हते, त्या काळात आमच्या महाराजांनी कीर्तनं केली बा या परिसरामध्ये, भालेकर महाराजांनी त्या काळखंडामध्ये. म्हणजे त्या वेळेची बिदागी कीर्तनात सांगण्यासारखी नाही. आता कधी पाहिलं नाही महाराजांनी. आमच्या भागामध्ये खूप कीर्तनं झाली, आम्ही साथी त्यांना खूप केल्या आणि त्यांचं आपल्याला गोड असं मार्गदर्शन आहे. महाराजांच्याही चरणी विनम्र भावानं माता टेकवतो. चला अभंगाकडे विठला विठला. ऐका सज्जन हो, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा गोड असा अभंग सेवेसाठी उच्चारलेला आहे. महाराज या अभंगामध्ये सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतायत. महाराज म्हणतात कसे असते सज्जन, कसे आहेत सज्जन. महाराजांनी काही उपमा त्यामध्ये दिलेले आहेत. ज्या अर्थी महाराजांना सज्जनाचं महत्व प्रतिपादन करावं लागतंय, त्या अर्थी मला वाटते त्या कालखंडामध्ये काही दुर्जन सुद्धा व्यक्ती असल्या पाहिजेत. बघा, जगाचा जर विचार केला तर जगामध्ये आत्ताही आहेत, पूर्वी होते आणि पुढेही जन्माला येणार आहेत. कोण? सज्जन. काय बोलतोय मी, पुन्हा ऐका. पूर्वी होते, आजही आहेत आणि पुढे सुद्धा जन्माला येणार. सज्जनही जगतामध्ये आहेत. सज्जन आणि दुर्जन ज्या वेळेस एकत्र येत असतात ना, त्यावेळेस त्यांचे वर्णन करावं लागतं, त्यांचं महत्म्य सांगावं लागतं. सगळेच जर सज्जन असते तर सज्जनाचं महत्व मात्र प्रतिपादन करावं लागलं नसतं. सगळेच चांगले असते तर वाईटाची किंमत कळाली नसते. कुणीतरी वाईट आहे हे दाखवायला चांगला वागणारा कोणीतरी असला पाहिजे, मग त्या चांगल्याची किंमत आपल्याला कळत असते. सांगू तुम्हाला, तसं महाराज या अभंगामध्ये सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतायत. मग सज्जनाचं महत्व ज्या अर्थी महाराज प्रतिपादन करतात, सज्जनाचं महत्व सज्जन कधी वाढवत नाही, लक्षात ठेवा. कीर्तनकाराचं महत्व कीर्तनकार वाढवत नाही, लक्षात ठेवा. गायकाचं महत्व गायक कधी वाढवत नाही. मृदुंगाचार्याचं महत्व मृदुंगाचार्य कधी वाढवत नाही. कुणीतरी त्याच्या तुलनेमध्ये त्याची निंदा करणारा भेटला पाहिजे. निंदा करणारा भेटल्याशिवाय तुमचं आमचं महत्व वाढत नाही. विठ्ठल महाराजांनी खऱ्या अर्थानं यामध्ये सज्जनाचं महत्व प्रतिपादन केलंय. सज्जन हो, मग त्या कालखंडामध्ये सुद्धा काही दुर्जन असलेच पाहिजे, त्याशिवाय महाराज सज्जनाचं महत्व प्रतिपादन करत नाही. दुर्जन लोक आपल्याला फुटाफुटावरती भेटतात आणि माझं असं मत, एक वेळेला आपल्याला सज्जन नाही भेटले तरी चालतील दादा, पण दुर्जन मात्र रोज सकाळी भेटले पाहिजेत. कीर्तन झालं माझं. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही काय म्हणणार माझ्या समाधानासाठी? काय म्हणणार? महाराज कसं झालं? नाही, माझ्या समाधानासाठी तरी म्हणताल का नाही? मी म्हणेल ते कसंही हो, पण तुम्ही काय म्हणाल? हा, छान झालं कीर्तन, गोड झालं कीर्तन, अतिशय सुंदर झालं कीर्तन. अतिशय सुंदर तुम्ही म्हणले की माझी छाती फुगलीच म्हणायचं. हा, अभ्यास संपलाच म्हणायचं. सांगू तुम्हाला, मला तुमच्यापैकी प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, महाराज जमलं नाही तुम्हाला, जमलं नाही तुम्हाला, कीर्तन जमत नाही. आणखी ज्या वेळेस तुम्ही असं म्हणाल त्यावेळेस कधीतरी आम्ही ज्ञानेश्वरी गाथा उचकटून पाहू ना, त्यावेळेस आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करू ना. पण आपल्याकडं असं झालंय, कौतुक करणारी माणसं ज्यादा झाली महाराज. हा, कौतुक करणारी. एखादं पोरग गावामध्ये चांगली कापडं घालून फिरलं की आपल्या लोकांनी म्हणायचे ते भावी सरपंच, त्यांनी एकली 2 एकर म्हणायचं. भावी सरपंच म्हणला की युवक कार्यकर्ते गाडीव केक कापते ती राव, गाडीव. हा, किती भयानक वास्तव आहे. अरे कशासाठी भगवान परमात्म्याने हा नरदेह दिला, विचार तुम्ही आम्ही कधी करत नाही. मला का सांगायचंय दादा, सज्जनाचं महत्व सज्जन कधी वाढवत नाही. एखादं जंगल आहे, जंगलामध्ये सगळीच चंदनाची झाडं आहेत, चंदनाच्या झाडाचं महत्व चंदनाचं झाड कधी वाढवत नाही. चंदनाच्या झाडाचं महत्व वाढवण्यासाठी त्यामध्ये बोरीची झाडं असली पाहिजे.
त्यामध्ये बाबळीची झाडं असली पाहिजेत, त्यामध्ये कडुनिंबाची झाडं असली पाहिजेत, त्यामध्ये अनेक बाकीची झाडं असली पाहिजेत. ज्या वेळेस चंदनाच्या झाडाच्या शेजारी एखादं कडुनिंबाचं झाड असेल, एखादं बाबळीचं झाड असेल, एखादं बोरीचं झाड असेल, त्या बोरीच्या झाडाकडं पाहून आपल्याला कळते की या बोरीच्या झाडापेक्षा हे चंदनाचं झाड निश्चित चांगलं आहे. मी कशासाठी बोलतोय? जसं सज्जनाचं महत्व सज्जन वाढवत नाही, सज्जनाचं महत्व वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं दुर्जनच आपल्याला भेटले पाहिजे, तसं चंदनाचं महत्व वाढवण्यासाठी महाराज म्हणतात, बाबा बाकीचे झाड चंदनाची सगळीच जंगल असून उपयोग नाही, त्यामध्ये वेगवेगळी झाडं असली पाहिजेत, त्यावेळेस चंदनाचं. आणि सगळेच जर चंदनाचे झाडं असते तर चंदनाला काय किंमत उरली असते? हा, चंदनाला काय? सगळेच जर तुम्ही कीर्तन करा असते तर मला बोलवलं असतं काय? सगळेच जर तुम्ही कीर्तन करा असते तर बाकीचे बाहेरची महाराज मंडळी बोलवायची गरज होती का? बरं, कीर्तन ऐकायची तुम्हाला काही गरज होती का? महाराज नाही ना. सगळीच जर चंदनाची झाडं असती ना, चंदनाला किंमत उरली नसती. सांगू तुम्हाला काय किंमत ठेवली असती लोकांनी? सांगू तुम्हाला चंदनाची. लोकांनी चंदनाची झाडं तोडून आणली असती, इस्त्रीवाल्यांनी सुद्धा कोळसे त्याचेच पाडले असते. एखादं मेल आपल्या गावातलं, आम्ही मरू नाही तसं, हा, त्याला जाळायला सुद्धा चंदनच आणलं असतं दादा. चंदनाची काही किंमत राहिली नसती, पण चंदनाचं महत्व वाढवलं. मी सांगत नाही, महाराज सांगतात, चंदनाने बोरी चंदनाने बोरे केलो तैस्या परी चंदनाने बोरी व्यापिल्या. महाराज सांगतात, बाबा चंदनाने, जसं चंदनाच्या संगतीमध्ये कोणतंही झाड जाऊ द्या दादा, माणूस घडतो बी संगतीनं आणि बिघडतो सुद्धा. म्हणून तर संत महात्मे म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. काय म्हणतात? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. येतंय लक्षात तुमच्या? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. महाराज म्हणतात, हा दोन अर्थ लागतात. आम्ही बिघडलो, बी इकडे घ्यायचा आणि घडलो इकडे घ्यायचा, नाही तर सगळं केरात मुसळ जायचं. आम्ही बी घडलो, आम्ही सगळे जण घडलो. महाराज म्हणतात, तुम्ही बिघडा ना. आणि अजून आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. मग तुम्ही बिघडण्यासाठी आले का इथे? महाराज, संत वाङ्मय फार सूक्ष्म आहे दादा, संत वाङ्मय फार सूक्ष्म आहे. हा, आणि जेवढं तुम्ही त्याच्या खोलवर जाल तितकं तितकं त्यातून तुम्हाला मोती सापडतील दादा. इतकं वाङ्मय शुद्ध आहे. हा, लोकांना आता काय झाले, काहीतरी वेगळं ऐकायची सवय लागून गेली. दर्जा ढासळलाय कीर्तनाचा महाराज. गाणी, पवाडी, हे व्यासपीठ नाही दादा त्याच. आई माझीन बाप माझा, ते ऐकण्याचं हे व्यासपीठ नाही. संत वाङ्मय फार बारकावा शोधा त्यातला, सांगतो मी तुम्हाला. आणि त्याच्यासाठीच मी बोलतोय दादा आज. हा, माणूस घडतो संगतीनं आणि बिघडतो सुद्धा संगतीनं. माणसाचा उद्धार होतो संगतीनं आणि माणूस पतनाला जातो
संग पतन उधार